प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातला वास्तु दोष, वास्तु टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. वास्तु टिप्स बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर नक्कीच खूप प्रमाणात आपल्याला याचा फरक, याचा अनुभव येत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी खूप साधारण आहे, त्या करायला काहीच हरकत नाही. याला काही जास्त पैसे लागत सुद्धा नाही आपल्याला. आणि आपल्या घरातली जी नजरबाद आहे, नकारात्मक शक्ती आहे, घरामध्ये पैशाची अडचण आहे, बघा पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या गोष्टीमध्ये पैसा लागतच असतो. बघा आजारी पडला दवाखान्यामध्ये पैसा लागतो, काही घ्यायला गेलं पैसा लागतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. बघा जर तुमच्या घरामध्ये जर खूप वास्तु दोष असेल तर तुम्ही काय करायचं आहे, छोट्या छोट्या वाटी घ्यायच्या, छोट्या वाट्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुटी ठेवायची आहे. तुटी ही चारही कोपऱ्यानं तुम्हाला ठेवायची आहे आणि ती 8 दिवसात 15 दिवसामध्ये चेंज करून टाकायची आहे. ती तुटी काय करते, जी नकारात्मक शक्ती आहे ती त्याच्यामध्ये समावते, म्हणजे ते खेचत असते. आपल्या घरातल्या ज्या वाईट दृष्टी आहे, वाईट गोष्टी आहेत ती त्यामध्ये खेचत असते. त्यामुळे काय होतं, घरामध्ये वास्तुदोष होत नाही, म्हणजे वास्तुदोष निवारण होतं. वास्तुदोष म्हणजे आपल्या घरामध्ये कटकट होत नाही, वादविवाद होत नाही, घरामध्ये म्हणजे असं नजरबाधा होत नाही. कोणी किती घाणेरडा माणूस आला त्याची नजर आपल्या घराला लागत नाही. त्यामुळे हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढावी याच्यासाठी, म्हणजे पैशाची आवक वाढावी, पैसा यावा यासाठी हा एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे बघा, तुटी घ्यायची, छोटासा खडा घ्यायचा, त्याच्यात 2 विलायची टाकायच्या, लाल कपड्यामध्ये ते बांधायचं आहे आणि कोणत्या चांगल्या दिवशी म्हणजे गुरुवारी वगैरे असं चांगला दिवस आला त्या दिवशी तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी बांधून द्यायचा आहे. तसं केल्याने काय होईल, तुमचे आणलेले कमी मार्गी लागतील, नकारात्मक शक्ती बाहेर जाईल, सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवाह होईल आणि घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील, घरातल्या लोकांची प्रगती होईल, पैशाची आवक वाढेल, पैसा टिकेल, पैसा स्थिर राहील. त्यामुळे हा दुसरा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे बघा, ज्या वेळेस असं तुम्हाला वाटतं, असं म्हणजे आपल्या घरामध्ये अस्वस्थ वाटतं, खूप नाराज सारखं वाटतं, खूप उदास सारखं वाटतं, तर काय करायचं, तुटीचं पाणी करायचं, तुटीचा भुगा करायचा, पाणी टाकायचं आणि संपूर्ण घर क्लीन करून टाकायचं. याच्याने सुद्धा तुमच्या घराची संपूर्ण नजरबाधा, दोष संपूर्ण नाहीशी होतात. हा उपाय सुद्धा करून बघा. त्याच्याने आपली जी फरची आहे, आपलं घर आहे ते शुद्ध होतं, पवित्र होतं. त्यामुळे हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. दुसरं म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये जर सारखं नजरबाजा तुम्हाला होत असेल, सारखं नजर लागत असेल, दृष्ट लागत असेल, घाण स्वप्न येत असतील, तर रात्री झोपताना उशाखाली एक तुटीचा खडा साईडला ठेवून, म्हणजे एखाद्या कापडमध्ये बांधून तुमच्या उशाखाली ठेवायचा आहे रोज. असं केल्याने सुद्धा तुम्हाला कधीच कुणाची दृष्ट लागणार नाही, वाईट स्वप्न सुद्धा येणार नाही. करून बघा, अनुभव घेऊन बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.